सुरू आहेत आणि आता काँग्रेसचे पदाधिकारी आतमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न जो आहे तो करताना दिसत आहेत। एकंदरीतच प्रशासनावरती योग्य कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आहे। जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळं जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आपण बघतोय पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। आक्रमक झालेले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी, आता शिंदे गट, ठाकरे गट, काही सामाजिक कार्यकर्ते आणि त्यानंतर आता सर्वपक्षीयांचं आंदोलन सध्या सुरू झालेलं आपण पाहतोय। सुरुवात झाली होती शिवसैनिकांपासून, नंतर पतित पावन संघटना यात दाखल झाली, त्यानंतर आता युवक काँग्रेसही आक्रमक झाली आहे। दुसरीकडे बहुजन समाज पार्टी देखील या ठिकाणी सहभागी झाली आहे। एकंदरीतच सर्व पक्षीयांनी हा मुद्दा उचलून धरलाय आणि सगळेजण पोहोचलेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर। या सगळ्या लोकांकडनं, सगळ्या कार्यकर्त्यांकडनं, पक्षांकडनं रुग्णालयात सध्या शिरण्याचा प्रयत्न केला जातोय। आता युवक काँग्रेस देखील आतमध्ये येऊ द्या म्हणत आक्रमक झाली आहे, मात्र पोलिसांनी त्यांनाही रोखून धरलेलं आहे। पोलीस या ठिकाणी मोठा फौजफाटा त्यांचा तैनात असल्याचं दिसतंय। सर्वपक्षीय कार्यकर्ते जेव्हा या ठिकाणी आक्रमक होत आहेत, त्यामुळे आता पोलीस जास्त अलर्ट मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। रुग्णालय प्रशासनाकडून मात्र सगळे आरोप फेटाळून लावण्यात आले असले तरी त्यांच्याकडनं अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी मागितलेला आहे। 2 दिवसांचा कालावधी अहवाल सादर करण्यासाठी देण्यात आला आहे। तर दुसरीकडे महानगरपालिकेनं सुद्धा, मनपानं देखील कारण दाखवा नोटीस या रुग्णालयाला बजावलेली आहे। नेमकं काय कारण होतं, काय झालंय याचा खुलासा या महापालिकेनं मागितलेला आहे। अधिकाऱ्यांवरती चिल्लर फेकली गेली, रुग्णालयाच्या बोर्डला काळं फासलं गेलं, घोषणाबाजी केली गेली